लेकरांपेक्षा जास्त अत्याचार करायला लागले तुम्ही। अरे आमच्या लेकरांना शिकू द्यायचं तर आमच्या लेकराच्या भविष्याचे 4-4 शिक्षक बीएलओ म्हणून निवडणुकीच्या कामाला लावले तुम्ही। अरे खड्ड्यात घाला ती निवडणूक, खड्ड्यात गेले ते मंत्री संत्री आमदार खासदार साले हरामखोर। आमच्या पोरांच्या शिक्षणाचा खर्च तुम्हाला निवडून येण्यासाठी करताय। अरे कलेक्टर, अरे अंग्रेज की औलाद, चल नीचे आओ। आम्ही हे सहन करणार नाही, बरेच वर्ष सहन केलं, आता आम्ही हे सहन करणार नाही। आमच्यावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायावर आम्ही आवाज उचलणार। 10 तारखेचा हे शिक्षक अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4-4 चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा का? तुम्ही का बाप आहे का आमचे नोकर आहे ना तुम्ही? तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं, तुम्ही आमच्या पगारावर जगा, खा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे। अर्ज द्या म्हणायला लागले, किती फोन केले? राऊत सरांना विचारा, कोण आहे राऊत सर? राऊत सर चिल्लर माणूस आहे का? तुमचं नाव सांगायला लागले ते मॅडमनी। नोटीस कोणाची आहे? नोटीस कोणाची आहे? तुमचं नाही आहे का नोटीस? मतदान नोंदणी अधिकारी साहेब, मग कोणाची आहे? तुमचा अधिकार नाही आहे का इलेक्शन प्रायोरिटी? मग बोलवा कलेक्टरला बाली। हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? तहसीलदार तथा सहाय्यक मतदार आहे ना? मग तहसीलदार कोण आहे? एक ऑर्डर मध्ये आता 4-4 शिक्षक घेता का? मला त्याचं उत्तर द्या आधी। काय मग मी खोटं बोलतोय का? हे ढगे आहेत, हे ढगे आहेत, हे काळे आहेत, हे या ठिकाणी बारलेवार आहेत, हे बारलेवार आहेत, या ठिकाणी हे जगताप आहेत। काय दाखवतो मी? खोटं बोलतोय का? कलेक्टर चल खाली, चला अंग्रेज की औलाद, हमारे पैसों पे जी रहे हो, हमारे लड़कों के भविष्य खराब कर रहे हो। कलेक्टर चल खाली, अन्याय झालाय। जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व करण्यात आला नाही, तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाणार आहे। आणि ही बाई मॅडम तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे। 4-4 एका शाळेवरचे मला सांगा, तुम्ही 8 शिक्षकापैकी 4-4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार, निवडणुकीच्या कामाला लावणार। चोपता तुम्हाला शाळेवर शिकवणार